झी 24 तास एक पाऊल पुढे। दिल्ली किती दूर आपण नरेंद्र मोदींच्या विजयाचं विश्लेषण करणार आहोत। याच बरोबर नरेंद्र मोदींची पुढची वाटचाल काय असणार आहे हेही पाहणार आहोत। या विषयावर चर्चा करण्याकरता माझ्या सोबत आहेत अभय देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे। या आधी ते आपल्या बरोबर होते। आपल्या सोबत आहेत विनय सहस्त्रबुद्धे। या आधीच्या कार्यक्रमात सुद्धा हे दोन पाहुणे माझ्या बरोबर होते आणि पुढचा 1 तास ते माझ्या बरोबर असणार आहेत। माधव भंडारी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले प्रवक्ते ते आहेत, तेही आपल्या बरोबर आहेत। आणि रत्नाकर महाजन, डॉक्टर रत्नाकर महाजन हे सुद्धा काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, तेही आपल्या बरोबर आहेत। या चौघांना घेऊन आपण मोदींच्या यशाचं विश्लेषण करणार आहोत आणि त्याहीपेक्षा भारतीय जनता पक्ष आणि त्याहीपेक्षा मोदीत्वाची पुढची वाटचाल कशी असणार आहे याविषयी सुद्धा आपण बोलणार आहोत। या मान्यवरांचे एकूणच विचार आपण या संदर्भातले जाणून घेणार आहोत। आपल्याला माहिती असेल, जे प्रेक्षकांनी त्यांचे टीव्ही रात्री उशिरा लावले असतील, मोदींनी 115 जागांवर विजय मिळवून पुन्हा एकदा गुजरातचा सिंह कोण याचा निकाल दिलेला आहे। तर काँग्रेसने 59 वरून 61 अशा जागा वाढवल्या आहेत। अभय देशपांडे विश्लेषण करत होते। अभय देशपांडे यांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या 15 वर्षात काँग्रेस तिथून संपलेली नाही हे सुद्धा त्यांनी अधोरेखित केलं। गेल्या 15 वर्षात ज्याप्रमाणे काँग्रेसची घसरण उत्तर प्रदेशात झाली तशी ती गुजरातमध्ये झालेली दिसत नाही। याची कारणं आपण जाणून घेणार आहोत। म्हणून सर्वप्रथम मी जातो रत्नाकर महाजन यांच्याकडे। डॉक्टर महाजन, मला तुम्ही सांगा, उत्तर प्रदेशासारखी वाताहत झालेली दिसत नाही। नरेंद्र मोदींसारखं बलदंड आवाहन असूनही काँग्रेसनी आपली व्होट बँक, आपल्या जागा इंटॅक्ट ठेवल्या आहेत, तेवढ्याच ठेवल्या आहेत। 1-2 जागा वाढलेल्या दिसत आहेत। काय सांगाल आपण? काही ठिकाणी नवीन जागा काँग्रेसला मिळालेल्या आहेत। उद्या मी संपूर्ण दिवसभर तुमच्याशी त्या विषयाचं विश्लेषण करणार आहे की नेमकं प्रत्येक जागेवर काय झालं। पण आता आपण काँग्रेस तिथे पूर्णपणे हरलेली नाही असं चित्र दिसतंय, त्याबद्दल बोलूया। गेल्या 3 निवडणुकांची जी आकडेवारी आता आपण दाखवली त्यावरनं 2 गोष्टी स्पष्ट होतात। एक तर गुजरातमध्ये राजकीय क्षेत्रामध्ये 2 एकमेकांना पर्याय होऊ शकणारे पक्ष आहेत। या दोन्ही पक्षांना गेल्या 3 निवडणुकात मिळालेली मतं टक्केवारीच्या भाषेमध्ये आणि जागा याही साधारणपणे तेवढ्याच कायम राहिलेल्या आहेत। याचा अर्थ असा की गुजरातच्या राजकारणामध्ये एक विचित्र प्रकारची स्थिरता आलेली आहे आणि गुजरातच्या लोकांच्या मनामध्ये एकमेकांचे पर्याय असणारे कोण 2 पक्ष याबद्दल काही एका स्वरूपात क्लॅरिटी असल्यासारखं दिसतं। गुजरातमध्ये काँग्रेस पक्ष आहे तिथंच राहिला ही काय फार कौतुकाची गोष्ट आहे असं मला वाटत नाही। खरं म्हणजे यावेळेला याच्या पुढे मजल मारायला पाहिजे होती। गेल्या 10 वर्षाचा भाजपच्या शासनाचा अनुभव लक्षात घेऊन यावेळेला सत्तांतराची अपेक्षा होती, पण लोकांनी असं ठरवलेलं दिसतंय की अजून काही ती वेळ आलेली नाही। पण शेवटी तो लोकांचा निर्णय आहे। लोकशाहीमध्ये लोकांचा निर्णय हा अंतिम असतो आणि तोच प्रमाण मानला पाहिजे। लोकांचा निर्णय अंतिम असतो, तो प्रमाण मानला पाहिजे। आपण ह्याच लोकांचा कल मध्य गुजरातमध्ये काय होता ते पाहूया। मध्य गुजरातमध्ये पुनर्रचना झाल्यानंतर 2002 साली गोधरा जळीत कांडामुळे भाजपने या भागात क्लीन स्वीप मेजॉरिटी घेतलेली होती। 2007 मध्ये त्यांच्या जागा कमी झाल्या होत्या। यंदा मात्र त्यात जागा वाढलेल्या दिसत आहेत। जे आत्ता विश्लेषण आमच्या समोर येते त्याच्यानुसार त्याची 2 कारणं आहेत। एक म्हणजे अल्पसंख्याकांमध्ये नरेंद्र मोदींनी आपली प्रतिमा उंचावली आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे या भागात शहरी उमेदवार, शहरी मतदारसंघ वाढलेले आहेत आणि जेव्हा जेव्हा शहरी मतदारसंघ वाढतात, शहरी मतदान होतं, तेव्हा ते भारतीय जनता पक्षाला फायद्याचं ठरतं। हाच प्रश्न घेऊन मी जातोय माधव भंडारी यांच्याकडे। माधव भंडारी, आपण गेले काही दिवस गुजरातमध्ये होतात, या भागातही आपण गेलेला असाल। त्या भागातलं बदलतं चित्र नेमकं तुम्हाला या प्रचार यात्रांमधून काय जाणवलं? नाही, मी मध्य गुजरातमध्ये नव्हतो। मी जो काही होतो तो पूर्ण दक्षिण गुजरातमध्ये होतो आणि दक्षिण गुजरातचे निकाल तर खूपच वेगळे आपल्यासमोर आहेत। पण एक वस्तुस्थिती मी सकाळी सुद्धा बोलताना म्हटलं होतं की काँग्रेसचा जो एक आधारभूत मत आहे ते आहेच, ते कुठे गेलेलं नाही। आणि आपण जो पहिला प्रश्न विचारला होता की जशी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची वाताहत झाली, कारण तुम्ही झी 24 तास एक पाऊल पुढे।